मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कन्नमवार नगरमध्ये विक्रोळीला राहणाऱ्या सासूबाई आहेत मंगल धोंडीराम शिंदे आणि सुनबाई आहेत स्नेहल विपुल शिंदे। शिंदे कुटुंबाला आज बोलतं करूया। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। माझ्या सासूबाईंचा स्वभाव खूप चांगला आहे, प्रेमळ आहे, पण माझं आणि माझ्या मिस्टरांचं काय झालं की त्यांना नाही आवडत, ते त्यांना खूप वाईट वाटतं। मीच तिची समजूत घालते की एक आईसारखी की बाबा असं नाही असं करायचं, स्नेल असं नाही असं करायचं। त्या मग मला बोलतात की तू त्याच्या मनासारखं वाग ना। तिला म्हणजे मेन म्हणजे आम्ही काय सांगतो ना ते पटत नाही तिला। दोघांमध्ये अशी रागबीग झाला तर काय छोट्या छोट्या कारणावरतून, म्हणजे समजा कधी साधारणमध्ये जेवणावरतून असं किंवा कधी घरातली काही कामं असतील त्याच्यावरतूनच रागगो असतो। बाकी तर कधी काय असं काय सहसा होत नाही। आम्ही आमचं लगेच सॉर्ट आउट करतो, त्यांना मध्ये येऊ द्यायचं हे नाही होत। या उखाणा केळी देते सोलून, हां पेरू देते चिरून, बरं विपुलरावांच्या नावाचं कुंकू लावते करून। काय सांगता हो, द्या ओळख करून। माझी आई, नमस्कार। मोठा भाऊ, नमस्कार। छोटा भाऊ, हां माझी जाऊ मोठी, नमस्कार। माझ्या ननंद, हां ननंदची मिस्टर, त्या जाऊचे आई हां आणि माझा नवरा, माझे मिस्टर, माझे सासरे, नमस्कार नमस्कार। माझे दीर, नमस्कार। माझा तो लहान मुलगा, हां दीराचा मुलगा। हो 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 आई सासूबाई नमस्कार। सुनेला केवढं टेन्शन आलंय सासूबाई, बघितलं तुम्ही? बालपण कुठलं? बालपण सगळं इकडे ठाण्याला गेलं। ठाण्याला कुठे? ठाण्याला वर्तकनगर। वर्तकनगरमध्ये। शाळा कुठली? शाळा आर.जे. ठाकूर कॉलेज। बरं आई, तुम्ही पहिल्यापासून इथेच मुंबई? नाही, गावी होतं। गाव कुठलं? कोल्हापूर। कोल्हापूर? मग खुद्द कोल्हापूर की? हा, कोल्हापुरापासून कनेरी मठ। कणेरी मठ, तिथे तुमचं बालपण गेलं? सासर। सासर आणि माहेर? कागलचं माझं बालपण। कागलला कुठे? कागलला कर्नूर म्हणून गाव आहे ना। कर्नूर? हा। किती जण होते घरात तेव्हा? आम्ही 2 भाऊ आणि 4 बहिणी। आणि मग लग्नानंतर तुम्ही कनेरीला आलो। कनेरीला? कोल्हापुरापासून 10-15 किलोमीटर आहे। आणि तुम्ही ठाण्यात होता? हा, ठाणे। ते विक्रोळी? मग कसं काय? आमच्या नंदेकडे त्यांनी स्थळ आणलं होतं आमच्याकडे। म्हणजे माझी जी मोठी चुलती आहे ना, त्यांचे भाऊ पण इथंच विक्रोळीला राहतात ना। मग ते त्यांची ओळख होती, मग त्यांनी सहज बोलून गेले की माझ्या भावांसाठी पण एक मुलगी बघा, आम्ही बघतोय। मुलगी कधी बघितली मग त्यांनी? माझ्याकडे आले ना बघायला। कधी ठरलं तेव्हा 19 जानेवारी। त्याच्या आधी तुमची ओळख नव्हती? नाही, ओळख वगैरे। काय आठवतोय तो दिवस? बघायला गेलो तिला तेव्हाचा। कुठे गेला होता? ठाण्याला तिच्या घरीच गेलेलो हां बघायला। तर काय ना, तेव्हा तिला बघितलं घरच्यांनी, आम्ही सगळेजणच गेलेलो। मग पसंत पडली, त्यानंतर लग्न ठरलं आणि मग जानेवारीत आम्ही लग्न करायचं ठरवलं। पण तुम्ही दोघे एकमेकांशी बोलला नव्हता तेव्हा? एक 5 मिनिटं देतात बघा बोलायला वगैरे असं? नाही, असं काहीच नाही। नाही, फक्त बघितलं? मग त्यांच्या घरच्यांनी ठरवलं, आमच्या पण घरच्यांनी ठरवलं की मग तुम्ही एकमेकांशी बोलले कधी लग्नात? नाही, लग्नाच्या आधी 1 महिना आधी बोललो फोनवरती फक्त। कोणी केला होता फोन? तुम्हाला नंबर कुठून मिळाला? हे तिच्या भावाकडून घेतलेला नंबर। हां आणि तर काय ना, असंच विचारत होतो हालचाल ते कसं, हळूहळू सुरुवात केली बोलायला। आणि मग भेटले होते ते ठाण्यात? नाही, ठाण्यात अरे भेटलो काय, माझ्याकडे पुरावा आहे। नाही, नाही भेटलो नाही। काय हो, नाही भेटलो घरच्यांना न सांगता लग्नाच्या आधी? एकदा पण नाही भेटलो। ते ह्याला घंटाळी देवीला वगैरे नाही? तलाव पाळीवर? नाही काही नाही। काय बघा दोघांनी लपवून ठेवलंय? हां नाही ना, मग डायरेक्ट लग्नातच? कसं वाटतं लग्नानंतर? थोडं हे वाटतं, टेन्शन येतं पुढे कसं मुलाचं वगैरे। तुम्हाला नाही टेन्शन? एवढं काय नसतं मला। काय नाही? नाही। तुम्ही काय करता? नाही, माझं ॲक्च्युली ढोलताशा पथक आहे, तर ते सध्या त्यातच म्हणजे पूर्णपणे वेळ सध्या दिलाय मी तिथे। पूर्णपणे? हां, पूर्णपणे। अच्छा, व्यवसाय म्हणून तेच बघताय? बघतो सध्या। तुम्ही वाजवलाय ढोल कधी? नाही? ताशा नाही? हे उशिरा आले की? उशिरा आल्यावर वाजते। ते बघा सासूबाई सांगताय उशिरा आल्यावर वाजते। उशिरा झाला का घरात चालू झालं? होय ना, वाचतोय ना? काय सांगाल तुम्ही 2 वर्षात, कारण लग्न झाल्यानंतर या कुटुंबात ही माऊली आली, कशी साथ दिली तुम्हाला या 2 वर्षात?
नाही, साथ तर तिने वेळोवेळी मला दिलीच आहे प्रत्येक गोष्टीला. काही कुठल्याही छोट्या मोठ्या कारणात असो किंवा कुठलाही काय असेल तर तिने मला साथ दिलीच आहे. असं काय की नाही, तिने काय तिला पहिलं विचारून सगळ्या काय गोष्टी काय झालेल्या आहेत की ढोल पथक उघडतोय असं करतोय, किंवा ह्याच्या अगोदर देखील मी कामाला होतो तेव्हा निर्णय मी सोडून तिलाच विचारूनच सगळं केलेलं आहे. तेव्हा मग तिची प्रत्येक गोष्टीला तिची साथ आहे मला. सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे या दोघांबद्दल? काय चांगले आहेत घरातले सगळे, मोठा सोन मुलगा तेही चांगले आहेत. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टी असतात. भविष्यात तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे? आता तुम्ही मुलांचं संगोपन शिक्षण याच्यात लक्ष घातलंय, पण पुढे तुम्हाला संधी माझी मिळाली इच्छा आहे की मला पुढे जॉब करायचा आहे. आहे खूप इच्छा आहे, पण मला त्याच्यासाठी वेळ नाही भेटत. म्हणून म्हटलं ना, मला आता वेळ नाही, द्यायला लागतो. मुलं जरा व्यवस्थित शाळेत जायला लागली की त्यानंतर तुम्हाला भविष्यात नोकरी करण्याची इच्छा आहे. हो, त्यांनी नोकरी केली तर तुमचं त्याला प्रोत्साहन असेल? हो असेल ना. अरे वा, व्हेरी गुड, छान. म्हणूनच तर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं की ढोल आणि ताशा सुरात वाजतो. हां, सासूबाईंबद्दल काय सांगाल? सासरेबुवांबद्दल काय सांगणार तुम्ही? दोघं पण खूप चांगले आहेत. मला मेन म्हणजे समजून घेतात. मी रागवली की ते शांत होतात, व्यवस्थित नंतर समजून सांगतात माझा राग गेला की. खूप चांगले आहेत, प्रेमळ आहेत खूप. दोघं पण दोघे पण समजून घेतात. हो. सुनेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही चांगले आहे ते, तसं काय हे नाही आहे. थोडासा छोट्या मोठ्या गोष्टीवरनं तिला राग येतो. येणारच, स्वाभाविक आहे. आता स्वभाव आहे म्हटलं येणारच. येणार. असं नाही करायला पाहिजे. आपण घरात कसं चांगली मिळून मिसळून राहतो, मोठी जाव कशी राहते तसं तिनं राहावं, एवढीच माझी अपेक्षा. जाऊबाई आल्यात? हो ठीक आहे. कुठे? ब्लू साडी घातली. तरी हसताय मगापासून गोड. तुम्हालाही बोलतं करणार आहे. तुमच्या ही नात्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. फक्त आता या ठिकाणी दोघींसाठी पहिला एक खेळ आहे. तो खेळ कुठला आहे बघूया. खेळ सोपा आहे. 7 तुकड्यांची, म्हणजे एक एक तुकडा असे 7 तुकडे जोडून एक रिंग तयार करायची. अशा पद्धतीने दोघींनी मिळून 5 रिंग पूर्ण करायचे आहेत. हां, तुमची वेळ सुरू होते आत्ता. व्यवस्थित, हां, जोरात. 10 सेकंद झालेली आहेत. लवकर, सगळा राग काढा ढोल ताशावर. 20 सेकंद झाली. पाच रिंग होणं गरजेचं आहे. तीन झाले आहेत आतापर्यंत. शेवटची 20 सेकंद राहिलेली आहेत. 10, 9, एक लावून टाक. एक लाव. एक लाव. एक लाव. अजून एक लाव. एक लाव. अजून एक. 7, हा तर लाव. 6, 5, अजून एक लाव. एक लाव. 4, 3. झालं. अभिनंदन. अभिनंदन. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकूया. जाऊबाईंपासून सुरुवात करूया. जाऊबाई, घ्या माईक तुमच्याचकडे आहे. थोडा स्वभाव तिचा आहे रागेट, पण तशी शांत पण लगेच होते आणि आहे ठीक आहे. बाबांकडे द्या. सासरे बुवा. गरम पण थोडे आहे नाही सर, पण ते आम्ही सांभाळून घेतो. मग शेवटी काय करणार, होय. घरी सांभाळच पाहिजे. जेवण सगळं व्यवस्थित आहे आणि माझी बरीच काळजी घेते ती. अरे वा. हो, सासूची घेत नाही पण सासऱ्यांची चांगली काळजी. हो. दिरांकडे द्या. तशी ती आहे चांगली, सगळ्यांना सांभाळून घेते. सर्वात जास्त म्हटलं तर माझ्या आवडल्यानंतर आम्ही नसताना ती सांभाळतेस. प्लस म्हटलं तर माझ्या भावाला पण भरपूर सपोर्ट करते. हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. किती मस्त. खरं आहे. कारण ढोल ताशा हा जो व्यवसाय आहे हा अनिश्चिततेचा व्यवसाय आहे. हो. कारण मी सुद्धा पूर्वी माझ्या आयुष्याची सुरुवात ही ढोल वाजवूनच झालेली आहे. पण एका महत्त्वाच्या टप्प्यावरती असं लक्षात आलं की खरंच याच्यात आज आहे तर उद्या नाही आहे, रोज नाही आहे. सण जेव्हा असतात, उत्सव असतात, त्यावेळेला एकदम उधाण आलेलं असतं असं आहे. आणि त्याही वेळेला मी पण नेहमी धन्यवाद देत असतो माझ्या बायकोला, कारण तिने त्यावेळेला जो सपोर्ट केला त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्यावेळेला काय होत असेल. पण तुम्ही ज्या पद्धतीने सपोर्ट करत आहात, तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा. आणि जे भावानी सांगितलं, कारण त्यांनाही माहिती आहे
की वेगवेगळ्या टप्प्यावरती स्ट्रगल सुरू असतो. अशा वेळेला त्या कुटुंबातल्या त्या स्त्री शक्तीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं तो सपोर्टसाठी, आणि ही भावना दिराला असतेच, हो की नाही? आई काय सांगणार यांच्या घराबद्दल, जावयांबद्दल? नाही, खूप परिवार खूप चांगला आहे आम्हाला. हो का? लहानपणापासून स्वभाव तापट आहे का? नाही, आता जरा चिडचिड झालाय तिचा स्वभाव, लहानपणापासून नाही अशी नाही का? नव्हती. विक्रोळीचं तापमान जरा चेक केलं पाहिजे आपल्याला. द्या पाठी. अजून कोण बोलणार आहे सांग? खरं तर मला तिच्यावर एक प्राऊड फील होतं, कारण की जेव्हा लग्न ठरलं तर तेव्हा तिने असं म्हणजे घरच्यांवर सगळं सोपवलं होतं. त्यामुळे मला तिचा खूप प्राऊड फील होतं. मी तिचा मोठा भाऊ आहे. बाकी तापट स्वभाव आहे थोडासा, पण सांभाळून घेते. नंतर थोडी शांत झाली की तिला वाटतं की हां दादा मी थोडी चिडले होते, पण तेव्हा मला काय कळलं नाही. द्या. अजून कोण बोलणार? तसं बघायला गेलं तर राग पण तिला भरपूर येतो, आणि माझ्याशिवाय तर तिला करमत पण नाही. सारखी तिचं सारखं असतं की ताई तुम्ही या, मला करमत नाही म्हटलं की ती यावंच लागतं तिच्यासाठी. पण माझं असं म्हणणं आहे की तिने रागू नये. या नणंदबाई आहेत का? हो, त्यांनाच काळजी दिसते तुमची, हो की नाही? त्यांनाच बोलवते ना मी. त्यांनाच बोलवता. बरं, आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं तुम्ही त्या झेंड्यावरती लिहिलेल्या उत्तरातून द्यायचे. हां, दोघांपैकी कुणाला जास्त समजावावं लागतं? दोघींपैकी खरेदीची आवड जास्त कोणाला आहे? सुन, तुम्हाला जर सांगितलं या दोघींपैकी स्वयंपाकात मदत करा तर तुम्ही कुणाला करा? सुनेला. इतकी वर्ष आईने केला किचन मध्ये, कधी केला नाही, कारण की तिला तर सगळंच येतं, त्यामुळे तिला जरा हेल्प का होईल. त्यामुळे तुमची जास्त काळजी कोण करतं? आणि न चुकता तुमची पूजा कोण करतं? तर ते काय सांगतात ना आता. दोघींपैकी कोणाला फिरायला घेऊन जायला तुम्हाला जास्त आवडतं? सुनेला. तुम्ही बसा किचन मध्ये. सासूबाई? नाही, कारण ती जास्त बाहेर येतच नाही, तिला बाहेर आवडतच नाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. सगळेजण भरभरून बोलले मगाशी. तुमच्यावरती सुद्धा ना शेवटी हा आरोपांचा खेळ आहे. सासूबाई हसू नका, तुमच्यावर पण असणार. हो चालेल. कोणाला खाली खेळायला पाठवत नाही? काकी खाली खेळायला पाठवत नाही. तुम्हाला सतत राग येत असतो असा आरोप आहे. तो कॉमन आहे बघा, राग. हां, सासूबाई लेकीला सारखं माहेरी बोलवत असता. हो, जवळच आहे ना. अरे जवळ आहे मग राहू द्या ना सासरी. कशाला सासरी, जवळच आहे म्हणून येते. कुटुंब जेव्हा फिरायला जातं ना तेव्हा सासूबाई तुम्ही जात नाही फिरायला? मला आवडतच नाही. पण जायला पाहिजे ना. असं कसं? कुटुंब आहे ना शेवटी. नाही आवडत. हा हट्टीपणा नाही का सासूबाई? हट्टी पण आहे, पण नाही आवडत मला जायला असं बाहेर. ह्याच्यात तेच म्हटलंय, सासूबाई फार हट्टी आहेत. हो. पप्पांबरोबर थायलंडला जात नाही सासूबाई. हो, आता थायलंडला जायचं. सकाळ संध्याकाळ नॉनव्हेज खायला पाहिजे. काय पांढरा रस्सा तांबडा रस्सा घेऊनच आल्या वाटतं रुखवातात. मुलगी आपल्याकडे आली पाहिजे असं वाटतं. हो, पण सुनेला माहेरी पाठवत नाही जास्त. मूल पण लहान आहे ना, त्याच्या मुलाबरोबर पाठवायचं. मुलाबरोबर मुलाबरोबरच पाठवायचं, पण तो आता ते लोक येत नाहीत सारखी कधी, त्याच्यामुळे मग तो राहायला मागत. माऊली, मला काय तुमची मुलगी आली पाहिजे, मग त्या आईला पण वाटत असेल ना आपली मुलगी जायला वाटायला. आम्ही तसं जा ये म्हणून सांगतो तिला, पण तीच कधी कधी म्हणते ना मला नाही जायचं, मला नाही जायचं अशी कर. बरं, उद्या पाठवा. माझी मुलगी काय गाडी आहे तिची, घेते गाडी, येते जाते, 5-10 मिनिटं बसते. पण म्हणजे समजा सुनबाई सुद्धा माहेरी गेली तर काय रागावणार नाही? नाही, कशाला रागवायचंय? परमिशन आहे, परमिशन मिळाली आज, घेऊन टाकायला. मुलीनेच केला आरोप की मला बोलवते आणि तिला पाठवत नाही म्हणून. भावजा तिच्या जवळचे आहेत ना तुमच्यापेक्षा, माझ्यापेक्षा. हो, बोलल्याच लगेच, बघितलं. बोलणारच नाही, पण आहेच त्या भावजांच्या भाऊ असे आहेत की तिला विचारल्याशिवाय करत नाही, आणि ती त्यांना विचारल्याशिवाय करत नाही. म्हणजे असंच पाहिजे. भाऊ भाऊजी त्यांचं त्यांनी चांगले आहेत, पण ते जास्त बरोबर आहे. हा, तेच बरं आहे. मला काय तसं काय प्रॉब्लेम नाही. सुनबाई स्वयंपाक चांगला करतात, पण तुम्ही जेवायला कोणाला बोलवत नाही? कोणाला बोलवत नाही. नाही बोलत ते तसं काय बोलत. सुनबाई तुमचा स्वभाव ना थोड्या थोड्या गोष्टीवर चिडचिडपणा करते. राग आला की तुम्ही अबोला धरता, पण जेवत नाही ते. जेवत नाही, मी थोडी शांत होते. राग आला ना थोडं शांत होते. तुम्ही जेवत नाही? जेवत नाही. राग आला ना की ती जेवतच नाही.
फक्त तिच्या पायाच पडायचं राहिलेलं असतं बाकी बस. आम्ही एवढं मिनत्या करतो. असं काय नाही. काय खरं आहे ते मी सांगते. बरोबर आहे, शांत बरोबर. होते. पण तुम्ही हे काय जेवत खोटं नाही नाही. त्यामुळे मग काय होतं हा, ते पण जेवण दुसऱ्या- मिस्टर जेवतात. नाही पण नाही दुसऱ्या आता ती नाही जेवली तर आम्ही कसं जेवणार. नाही. एक तर आम्ही बीपीची माणसं. पण मुलाकडे बघून वाटत नाही. त्याला काय नाही फरक पडत. तो कोण जेवू दे नाही जेवू दे तो जेवल तर पहिल्यापासूनच सवयीच आहे तशी. सारख्या साड्या खरेदी करता. हो हा? हो तुमचा आवडता छंद वेळ मिळाला की झोपणे. हा हे असे गोड आरोप आहेत. काय वाटतंय तुमचं, काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल? काय नाही, ज्यांनी ज्यांनी जे आरोप केलेत ते त्यात जास्त करून माझा तापट स्वभाव आहे, तो मी खरंच कमी करण्याचा नक्की करणार. नक्की नक्की. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही रागावलात की अबोला धरता. सासूबाई तर बोला धरत नाही मी ना, थोडी शांत होते. शांत होता, मग हा, जेवत राग पण आला नाही की कोणाला तुम्ही. उलट नाही मग बोलत. जेवायला काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे थोडस टेन्शन असलं की अरे मग थोडं राग शांत जेवणार होते. कशाला राग काढता? जेवते मी नंतर. सगळे झोपले की हळूच. नाही तसं काय नसतंय. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सासरची आणि माहेरची दोघांची पण मागेल, कारण काही कारणामुळे माहेरी जाता येत नाही आणि थोडा राग येतो मला, तर खरंच शांत होईल. त्यामुळे सासरच्या लोकांची सगळ्यांची माफी मागेल. तुम्ही आई आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा काय माझ्या कुटुंबाचीच मी मागेन. माझ्याकडनं काय चुकलं माकलं असेल तर माफ कर. तुम्ही पहिल्यापासून शांतच असाल ना हा मी पहिल्यापासून शांत आहे. मला भांडायला वगैरे आवडत नाही, नाही, नाही बिलकुल नाही. अजिबात नाही. काय हो आणि सासरे मग बुवा? एकदा मी भडकली की मग मी मागचा पुढचा विचार एकदा मी भडकली मग मागचा पुढचा विचार नाही. व्हेरी गुड. आणि अशी मी 28 दिवस भडकते. 28 म्हणजे मला असं म्हणजे कसं असं काय तर फालतू वागलेलं मला आवडत नाही. बरोबर आहे, आपण सहन पण नाही करायचं आपण. हा मला म्हणजे आपण कसं त्याच परिस्थितीप्रमाणे राहायचं. तुम्हाला काय कुठल्या गोष्टीचं कमी नाही ना, त्याप्रमाणे घरी पण तसंच राहा, चांगले राहा. माझं एवढंच म्हणणं आहे. माझं बाकी काही नाही की मोठ्या सुनीला चांगली बघते, छोट्या सुनीला चांगली बघत नाही, असं पण काय नाही. दोघी समान मला आहेत आणि मुले पण माझी दोन्ही समान मला आहेत. पण कधी कधी राग येतो, मला पण राग येतो की म्हणजे आपण पुढं पुढं किती करायचं. ह्याने माझ्या केलं पाहिजे का मी त्यांच्या केलं पाहिजे. मला असं स्वस्त बसून राहिलेलं मला आवडत नाही. पण एक सांगतो, तुम्ही दोन्ही सुनांनी त्रास करू नका. त्यांना इतक्या वर्षाची ती अंगवळणी पडलेली कामाची सवय. तुम्ही काम करत राहा माऊली, कारण त्याच्यातूनच तुमचं एनर्जी ही डबल होते आहे. आणि तुम्ही मस्तपैकी म्हणजे कसं असतं, आम्ही जे बघतो त्याच्यामध्ये दुपारी सासूबाई जेवल्या की 2 तास झोपतात. नाही मी झोपत नाही. तुम्ही ते माझं तेच सांगणं, तुम्ही झोपू नका, तुम्ही काम करा. मी झोपत नाही. जेवलं की तुम्ही चटया टाकायला लागेल दोघी जणी. कळलं तुम्ही? कारण त्यांना ती आवड आहे ना, त्यांना त्यांची आवड इतकी वर्ष त्यांनी जोपासली आहे, पण तीच आवड आता त्यांची श्वास बनलेली आहे. तर त्यांना तेच करत राहा. तुम्हाला शुभेच्छा सुनबाई, तुम्हाला शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा कुटुंबाला. आणि सासूबाई बघितलं, कामच करत राहणार असं ठरवलेलं आहे. आणि सासूबाईने ठरवलेलं आहे की मी जितकं काम केलं तेवढं सुनांनी केलं पाहिजे. पण आता या बदलत्या काळामध्ये सासूबाईंनी थोडंसं शांत राहणं सुद्धा आवश्यक आहे. या सगळ्या गप्पा सुरू असताना आत्ता क्षण आलाय पैठणीचा. आई, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? सुनील. सुनबाई, पैठणी कोणाला? आईंनाच भेटली पाहिजे, कारण नंतर मला भेटेल. पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? आईला. आईला. सुनबाई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही चांदीची अन्नपूर्णा आई तुमच्या घरात आहे. आणि वैनिंदा तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.